प्रेक्षकांनो, आज बयोमध्ये आपण बघतोय गौतमीने मुद्दाम बयोला थांबून घेतले आणि इराला त्या गोष्टीचा त्रास झाला। इरा नकार देत असते पण गौतमी काही तिचं ऐकत नाही आणि मग बयोला म्हणते जाग कामाला लाग, तसे आपण इथे कामाला ठेवलं होतं ना हिला, नोकरच ही, मग हिने इथे काम करायला हरकत नाहीये। आरव आलाय आणि त्याने काहीही बोललेला नाहीये तो आणि निघून गेलाय। गौतमी बयोवर ओरडते जाग कामं कर, भांडी पडली आहेत किचनमध्ये। बयो गेली आहे किचनमध्ये झाडझूड करायला। सुमन येते आणि म्हणते तू इथे नको थांबूस, काल किती मॅटर झाला, माझी वहिनी तुला मुद्दाम थांबवतीये इथे। बयो म्हणते जाऊ दे ग ते काय हरकत आहे, आणि मला इथे थांबायला मिळते ना त्या निमित्ताने, आणि करून करून काही करणार नाही त्या, फार फार तर जास्तीची कामं सांगतील। सुमन म्हणत असते मला तुला असं पाहवत नाही ग बयो, पण बयो तिला समजून सांगते। आता ही इरा गौतमीवर ओरडत असते मम्मा तू का करतेस, का त्या भिकारडीला अवदशेला इथे ठेवून घेतलं तू, हे बघ काल किती सिनेरिओ केला तिने। पण गौतमी तिला म्हणते तू वेडी आहेस का इरा, अगं तिला आपण अभ्यासच करू द्यायचा नाही, इतकी कामं सांगायची की तिला अभ्यास करायला वेळच मिळाला नाही पाहिजे, बघू आता कशी डॉक्टर होते ते। त्यावर इराला ती गौतमीची आयडिया पटली आहे, ती म्हणते हो ग मम्मा मी या अँगलने विचारच केला नव्हता, कसली ग्रेट आहेस ग तू, चालेल चालेल मला चालेल। आणि आता गौतमी आणि इरा मिळून दोघीही बयोला टॉर्चर करणार आहेत, म्हणजे उगाचच जास्तीची कामं सांगून वगैरे। आरव आला आणि सुमनला नाश्ता देण्यासाठी सांगतोय। सुमन नाश्ता द्यायला म्हणून किचनमध्ये जाते। बयो म्हणते थांब आत्या मी देते। सुमन म्हणते अगं चिडेल ना तो, बयो म्हणते नाही चिडणार, पण आरव चिडतोच आणि नाश्ता न करता तिथून उठून जातो। इरा त्याला विचारते काय रे नाश्ता केलास का, पण आरव तिच्याशीही बोलत नाही। आता इरा नाश्त्याला बसलेली असते तेव्हा ती म्हणते सुमनला अरे वा आज न सांगता ना माझा नाश्ता लावला सत्य तू, पण काय ग बयोसाठी नाही आणलेस का पोहे, तिला पण दे ना, काम करून थकत असेल बिचारी। सुमन म्हणते तू बरी आहेस ना इरा, तुझी तब्येत ठीक आहे ना। इरा म्हणते हो आत्या मी एकदम फिट आणि फाईन आहे, तू आण ना, आण तिच्यासाठी पोहे आण, मी सांगते ना तुला। सुमनला खूप छान वाटतं निदान बयोच्या पोटात 2 घास जातील म्हणून ती पटकन डिश भरून येते। इरा म्हणते आता ना इथे नको ठेवू टेबलावर, तिथे खाली जमिनीवर ठेव, इथे मालक लोक बसतात, नौकर लोकांची जागा तिथे आहे। सुमन म्हणते अगं पण असं काय करतेस इरा तू, ती काय नौकर, आता ती काही बोलणार तेवढ्यात बयो म्हणते अगं ते छान वाटतं खाली बसून जेवायला, आणि तसं सुद्धा आरोग्यासाठी ते जास्ती हितकारक असतं, खाली बसून जेवलं ना की ती भारतीय बैठक असते आणि पोटाला आणि स्नायूला व्यायाम होतो, आणि आपल्याला अन्न पचनासाठी जे काही लागतो ना द्रव तो आपल्या व्यायामामुळेच तयार होतो, तू दे मला, खाली बसणं फार छान वाटतंय, शेवटी आपली भारतीय बैठकच छान वाटते। इरा आता तिचं बोलणं थांबवते आणि म्हणते एक गप्पा बस गा, तुला भाषण करायचे पैसे नाही देत मी, जास्ती बडबड करायची नाही तर हाकलून देईल मी तुला। सुमन आता मुद्दाम इराला थांबवते आणि म्हणते ग बाई अगं तुला जसं जेवायचं तसं तू जेव, नाही म्हणजे तुझं अन्न पचन हो न हो तू आपली टेबलावरच बस, जाऊ दे तिच्याकडे लक्ष देऊ नको। आणि सुमन बयोला खुणवते गप्प बस आणि गपचूप पोहे खा आणि बयो मग पोहे खाऊन घेते आणि स्माईल करते सुमनकडे बघून। असो पण आता पुढे आपण बघतोय बयो आणि अभिराम कॉलेजला जात असतात तेव्हा बयो म्हणत असते मला ना असं वाटते नक्की सविता मावशीला काहीतरी माहिती आहे, त्या लपवत आहे। अभिराम म्हणतो आपण लक्ष देऊया त्यांच्याकडे, पण आता राजाराम काका दिसताय बयोला रस्त्यात आणि ते शुभमकरांच्या फोटोकडे बघत असतात। ते बयोला म्हणतात मी यांना कुठेतरी पाहिलंय ग बयो, कुठं ते मला आठवत नाहीये। बयो म्हणते काय सांगता राजाराम काका, माझे बाबा आहेत ते, तुमच्या मेंदूवर जरा ताण द्या ना, नक्की तुम्हाला आठवेल बघा। राजाराम काका म्हणतात की अगो किती वेळचा ताणच देतोय, फुटायची वेळ आली आहे मेंदू आता, आठवत कसं नाहीये ग, एवढी कशी काय वीक आहे यांची मेमरी, काल तर झालं म्हणजे कालच यांनी शुभमकरांना शिफ्ट केलं ना, तर आता ह्या अंकिता आणि हे तर इराने त्यांना काम दिलंय बयोवर लक्ष ठेवायचं, म्हणून मग त्यांचं काम अगदी प्रामाणिकपणे करतायत चोख। आणि आता ते राजाराम काकाला अजूनही आठवे ना, कुठे कुठे पाहिलं असेल गड्या मी। आता बयो म्हणते राजाराम काका जेव्हा आठवेल तेव्हा मला येऊन नक्की सांगा आणि तुमच्या मेंदूवर जरा ताण द्या, बघा तुम्हाला आठवेल। आणि आता सविता मावशी दिसली आहे बयोला, म्हणजे त्या नर्स, आणि बयो असं विचार करते की त्यांच्या मागे जावं, म्हणून ती अभिरामला सांगते तू यांच्याशी बोल, मी आले सविता मावशीशी बोलून। आता अंकिता म्हणते ही बयो कुठे चालली नाही आणि यांचं काय खुसूर फुसूर चाललं असेल ग। अंकिता म्हणते मला काय माहिती, मी तुझ्या सोबतच आहे ना, मला पण ऐकूनही येते, पण चल त्या बयोचा पाठलाग करू आपण, तिथे सिस्टरच्या मागे गेली आहे। आता इकडे हा आपला रमाकांत झोपलेल्या शुभमकरांशी बडबड करत असतो, काय दादा काय हालत केली त्या गौतमीने तुझी, अरे माझ्या नावाने प्रॉपर्टी केली असतीस तर धडधाकट राहिला असता, आम्ही म्हणत होतो तुला, पण तू माझं ऐकलंच नाहीस। आता शुभमकरांना जाग यायला लागते तेव्हा यांनी मास्क घातलेत, काल यांनी सगळ्यांनी ठरवलं की मास्क घालूनच शुभमकरांच्या समोर जायचं आणि असले मास्क घेतलेत बघा प्रेक्षकांना काय सांगू, पण शुभमकर पुन्हा बेशुद्ध झालेत। आणि आता पुढे आपण बघतोय की बयो त्या सिस्टरचा पाठलाग करत त्यांच्या गेली आहे त्या ओपीडी सेक्शनमध्ये आणि त्या त्यांचं
कामाला सुरुवातच करणार तेवढ्यात बयो तिथे जाते, पण ह्या तिच्याकडे दुर्लक्ष करत असतात मुद्दामच. बयो त्यांच्या जवळ जाते आणि त्यांचा हात हातात घेते आणि त्यांना म्हणते, सविता मावशी तुम्ही माझ्या बाबाला बघितलं आहे का हो? नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, माझ्या बाबांचे आशीर्वाद मिळायला मला कित्येक वर्ष गेले आहेत हो. मी माझ्या बाबांना बघितलंसुद्धा नाही आहे. मला त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांचा हात माझ्या डोक्यावर फिरवायचा आहे. तुम्हाला सांगते सविता मावशी, खूप वर्ष झाली हो, मी नाही बघितलं आहे बाबाला. तुम्ही माझ्या बाबांचा इलाज करत असताना तुम्ही त्यांना स्पर्श केला असेल ना, म्हणून मी तुमच्या हाताला हात लावते आहे. तर आता ही चिडते सविता आणि म्हणते, तुला कितीदा सांगू ग, मी नाही बघितलं आहे तुझ्या बाबाला, तू तेच का विचारतेस मला? बयो म्हणते, मला माहिती आहे मावशी, तुम्ही सत्य लपवत आहे, ते तुमच्या डोळ्यात दिसतं. तुम्ही कोणाच्या दबावाखाली येत आहे का? तसं असेल तर मला सांगा, मी करेल ना तुमची मदत. प्लीज मला सांगा माझे बाबा कुठे आहेत, प्लीज. तेव्हा सविता आणखीन चिडते आणि म्हणते, तुला कळत कसं नाही आहे? तुला सांगितलेलं कळत नाही का एकदा? मला नाही माहिती तुझे वडील कुठे आहेत. आणि ती नजर चोरत असते बयोपासनं. बयो म्हणते, हे बघा सविता मावशी, मला पक्कं माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे माझे बाबा कुठे आहेत. तुम्ही नाही सांगितलं तर सत्य थोडीच लपून राहणार आहे. आता सविता उठते आणि म्हणते, तुला कोणत्या भाषेत सांगू ग, मला माहिती नाही आहे. बयो म्हणते, प्लीज तुम्हाला माहिती असेल तर सांगून द्या, खूप उपकार होतील तुमचे. बरं ते सगळं जाऊ द्या, तुमचा मुलगा बरा आहे ना? सविता म्हणते, हो बरा आहे. ते माझ्या मागे मागे येऊ नकोस असं म्हणून ती निघून गेली आहे तिथून. पण बयोला 100% खात्री आहे की सविताकडनं काही ना काही क्लू मिळेल. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय बयो आता आरवकडे जाते आणि आरवला म्हणते, अरे राजाराम काकांनी सुद्धा आपल्या बाबाला कुठेतरी बघितलं आहे. आता आरव काही तिच्यावर विश्वास दाखवायला तयार नाही आहे. तो म्हणत असतो, बयो तुम्हाला काहीही सांगायचा प्रयत्न करू नकोस, आता मला या विषयावर बोलायचंच नाही आहे. इरा मुद्दाम बयोला बोलवते आणि खुर्चीवर बसायला सांगते आणि खुर्ची ओढते आणि बयो बदकन खाली पडते. पण बयो का बसली खुर्चीवर हा मला प्रश्न पडला आहे. आत्ता ते एवढं मोठं भाषण दिलं ना तिने की खाली बसावं जमिनीवर वगैरे वगैरे, आणि इरा आता तिला हसायला लागते. आरवला कदाचित हे पटलं नसावं. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.